हता स्टेरिंग फायर ब्रेक, हता स्टेरिंग फायर ब्रेक, पगार कमी खेपार थे, हता स्टेरिंग फायर ब्रेक, कोण म्हणते देत नाही, वेतन आमच्या घामाचे, वेतन आमच्या घामाचे, कोणत्याही परिस्थितीत शासनात समावेशन, कोणत्याही परिस्थितीत शासनात समावेशन। शासनाने गेले 10 वर्ष जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं शासन सेवेमध्ये समावेशन करण्याचा जी.आर. पारित केलेला आहे। मग आम्ही सुद्धा 108 रुग्णवाहिकेचे सर्व चालक गेल्या 10 वर्षामध्ये निस्वार्थपणे कुठल्याही वेतनाची अपेक्षा न करता आम्ही सेवा दिलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये कोविडच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण चांगल्या प्रमाणात काम केलेलं आहे। मग आम्हाला कसं काय तिने याच्यामध्ये वगळलेलं आहे, मग आमचं सुद्धा समावेशन करून घ्यावं म्हणून आम्ही ह्या मागणीसाठी इथं आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेलो आहे। कुठून आलात आणि किती संख्येत इथे सध्या रुग्णवाहिका चालक इथे पोहोचलेले? तर बघा, हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले रुग्णवाहिका चालक आहेत। कमीत कमी तर 250 ते 300 चालक आता सध्या आलेले आहेत। आम्ही सर्वांना ही सेवा चालू ठेवून आम्ही हे आंदोलन करत आहोत। जर शासनाने ही जी कोणत्याही परिस्थितीमध्ये 1-2 दिवसामध्ये दखल घेतलेली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाड्या बंद करून आमरण उपोषण सुद्धा इथं करणार आहोत। एकंदरीत किती रुग्णवाहिका आहेत आणि किती चालक या आंदोलनात सहभागी झाले? आता 937 रुग्णवाहिका आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण टोटल 2000 चालक काम करत आहेत। आत्ताच्या घडीमध्ये इथं सध्या 250 ते 300 पायलट आलेले आहेत, चालक आलेले आहेत। आम्ही ही संपूर्ण सेवा महाराष्ट्रामध्ये आम्ही अखंडित म्हणजे कुठल्याही प्रकारचा खंड न पडता आम्ही चालू ठेवलेले आहे। पण ह्याचा कुठल्याही प्रकारचं जर गंभीरता शासनानं जर नाही घेतली तर मग येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये ह्या सेवेवर परिणाम होऊ शकतो। पावसाळी अधिवेशन आहे आणि प्रमुख आपल्या मागण्या सध्या काय मुख्यमंत्र्यांकडे? आम्ही मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले होते। तसं पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये मुद्दासुद्धा उपस्थित केला होता, पण कुठल्याही प्रकारची दखल शासनाने घेतलेली नाही। मग आम्ही पुन्हा हेच आमचं गाणं मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडण्यासाठी आलेलो आहेत की 10 वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही परमनंट करून घेताय, मग 108 रुग्णवाहिकांच्या चालकांच्या तुम्ही का वगळताय? ह्या कोविडच्या काळामध्ये आमचा नंबर तुम्ही देवदूत म्हणून सेव्ह केला होता, पण आज देवदूताच्याच भाकरीवर मोठी दराड आलेला आहे आणि त्या देवदूताला भाकरीसाठी इथं आझाद मैदानावर येऊन आंदोलन करावं लागते, उपोषण करावं लागते। ही मोठी शोकांतिका आहे। काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करा? आम्ही मुख्यमंत्र्यांना एकच मागणी करतोय की आमचं सरसकट सगळ्या चालकांचं शासनामध्ये समावेशन करावं आणि आम्हाला जो शासकीय कर्मचाऱ्यांना जो वेतन मिळतं त्या पद्धतीने वेतन आम्हाला त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा। काय सांगाल आपण, काय सांगाल, काय मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत? प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याच्या संदर्भात कोरोना काळामध्ये आम्ही ज्या लोकांची सेवा केली आणि शासनाने फक्त अ ब क ड मध्ये 108 वाहन चालक असा कोणताही उच्चार केला नाही। आज आम्ही आरोग्याच्या ह्याच्यात आम्ही काम करत असताना आमचा उच्चार न केला, त्यामुळे आम्हाला उद्रेक तयार झाला, म्हणून आम्ही इथे आंदोलनाला बसलेलो आहे। पुढची भूमिका काय असेल जर मागण्या पूर्ण नाही झाल्या? शासनाने आमच्याकडे जर प्रामुख्याने लक्ष दिलं नाही तर आम्ही आमच्या जसे 300 पायलट बांधव आमच्याकडे आलेले आहेत सेवा खंडित न करता, तर त्याच्यानंतर जर लक्ष दिलं नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्राची सेवा खंडित करून इथं बसण्याचा प्रयत्न करणार आहे। जबाबदार कोण असेल? शासन। तर आपण बघताय धरलं होता तो 108चा होता। एवढं काम केलं आम्ही तरी शासनाकडून यांना अनुदान मिळालं आहे, कोविड भत्ता मिळाला आहे, परंतु आम्हाला तो आमच्यापर्यंत पोहोचला नाही। काय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी? कोविड भत्ता शासनामध्ये समाविष्ट करून घ्यावा, समान काम समान वेतन।